आज मी तुम्हाला वेज हक्का नूडल्स कसे बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी चिंगचे सिक्रेट वेज हक्का नूडल्स घेतले। इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला लसूण घेतला। इथे मी उभी चिरलेली शिमला मिरची घेतली, उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेली कोबी घेतला, तसंच उभा चिरलेला गाजर घेतला। इथे मी हे पाणी उकळत ठेवलं। यात मी 1 चमचा मीठ ऍड करते, थोडंसं तेल ऍड करते आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर यात नूडल्स ऍड करायचे। पाणी उकळलं तसं मी यात हे नूडल्स ऍड करते। हे 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं। नूडल्स वेगवेगळे झाले पाहिजेत। आता गॅस बंद करायचा। इथे नूडल्स व्यवस्थित गाळून घ्यायचे। वरून थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि जी वाफ आहे ती घालून टाकायची। एका प्लेट मध्ये असे वाळत ठेवायचे थोडा वेळ। 15 मिनिटं हे व्यवस्थित वाळून घ्यायचे, नाहीतर हे पाणी आहे ते निघून जायला पाहिजे। 15 मिनिटं याला व्यवस्थित सुकवून घेतले। यातलं पाणी बघू शकता निघून गेलेलं आहे। आता मी यात वरून थोडंसं तेल ऍड करते, जेणेकरून एकमेकांना चिकटणार नाही आणि हे मिक्स करून घ्यायचं। तेल गरम करत ठेवलं। तेल गरम झालं तसं मी यात बारीक चिरलेली लसूण ऍड करते। लसूण लालसर झाला तसा मी यात हिरव्या मिरच्या ऍड करते, बारीक चिरलेल्या। मिरच्या थोड्याशा व्यवस्थित भाजून घ्यायच्या। नंतर यात उभा चिरलेला बारीक कांदा ऍड करते, उभा चिरलेला गाजर ऍड करते, उभी चिरलेली शिमला मिरची ऍड करते। या भाज्या 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायच्या, जास्त शिजवायच्या नाही। अर्धा चमचा लाल तिखट ऍड करते, थोडासा कांदा लसूण मसाला, शेजवान चटणी ऍड करते, थोडासा सोया सॉस ऍड करते, वरून उभा चिरलेला कोबी ऍड करते, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात मी हक्का नूडल्स ऍड करते, वरून थोडंसं मीठ ऍड करते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं। बघू शकता इथे नूडल्स बनवून रेडी आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये लिहून कळवा। थँक्स फॉर वॉचिंग।